नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्व? मी तर ठीक आहे आणि तुम्ही सुद्धा ठीक असाल अशी मी अपेक्षा करते. तर बघा, आता आजचा व्हिडिओ तर आता काढणार नव्हती मी, कारण पकडायला कॅमेरा कोणी नाही आहे. तरी पण म्हटलं आपल्या शेतामध्ये जे चालू आहे, आपल्या जीवनात जे आहे घडत आहे ते पूर्ण दाखवायचं. शेतीचे कामं असो कोणतेही असो. तर बघा, आता तुम्हाला सोयाबीन इथं कुठं दिसत आहे, पिवळे पिवळे पानं दिसत आहे, ते सोयाबीनचे झाडं आहे. तर हे बघा, हे सोयाबीन, हे बघा सोयाबीनच्या शेंगा, हे बघा. आणि कचऱ्यामुळे सोयाबीनची परिस्थिती काय बघ, पहा. या 2 न 4 शेंगा एका झाडाला. तर हे काही परवडलं नाही सोयाबीन लावणं आम्हाला, कारण खूप इथे पहा, तुम्हीच पहा, पाय द्यायला सुद्धा जागा नाही आहे. आणि हे आमची हे बोरी आहे, तर इथे जागा नाही एवढीशी बसासाठी. तर आता आपण या विळ्याने हे आपल्याला निंदून घ्यायचा आहे हा कचरा. तर बघा आता मंडळी, हिवाळी सोयाबीन आहे हे. आता पेरायसाठी आम्ही, म्हणजे आपल्या समोर जून महिन्यामध्ये जेव्हा आपण पेरणी होते तेव्हा हे सोयाबीन पेरायचं असते आम्हाला. आणि तर हे बघा, आता सोयाबीन तसं जवळून बघा, हे बघा, वाटत आहे का या कचऱ्यामध्ये असं सोयाबीन लपलेलं आहे बघा. आणि एवढा, म्हणजे एवढं गवत वापलेलं आहे इथं, तण एवढं झालं आहे की असं बिलकुल दिसत नव्हतं सोयाबीन. पहा, आता थोडंसं मोकळं झालं. पहा, तेवढं केलं मी, तेवढी जागा केली आहे पूर्ण. तिच्यावर हे नेऊन टाकून दे. तर जून महिन्यामध्ये जी पेरणी होती आपली, त्यासाठी लावलेलं हे सोयाबीन आहे. तर आम्ही आता जवळजवळ 5 वर्ष झालं, हे 5 वर्ष झाली हे सोयाबीन लावत आहोत शेतामध्ये. हिवाळी सोयाबीन म्हणतात याला. हे सोयाबीन यासाठी लावत आहोत कारण बियाणाला पैसा खूप जाते. सीड्सचा माल म्हटलं म्हणजे कोणतंही पीक राव, सीड्सचं जर आपण घेतो म्हटलं, जसं सोयाबीन आहे, चना आहे, कोणतंही घेतो म्हटलं, पैसा खूप जातो आणि उत्पन्न मात्र निसर्गावर आधारित असते. त्यामुळे काही आम्ही ते सोयाबीन काही घेत नाही. आणि हा तणाचा गोंगाट कशामुळे झाला आहे ते सुद्धा तुम्हाला आता समोर सांगणारच आहे मी. तर आणि तण म्हटलं तर काही साधंसुद्धा हे तण नाही आहे. आणि शेताच्या काना कोणत्या दूधफुली म्हणून एक रान वनस्पती येते ते. आणि हे जे मी उपडत आहे ते झाडं, ते भरपूर प्रमाणात असे झाले आहे. तर कोणते उपडावं आणि कोणते ठेवावं तेच काही समजत नाही आहे, कारण असं भरपूर आहे. तर आधी म्हटलं आपण जिथे जेवण करतो ते जागा साफ करून घ्यावी, त्यासाठी मग इथलं आधी करून घेते म्हटलं. आणि मग नंतर जे हातात आलं तेच करायचं म्हटलं. आणि बघा मंडळी, शेतात सगळ्यात जास्त प्रमाणात वाढून येणारी रानमोहरी आहे. रानमोहरी म्हणजे कोणत्याच कामाची ना धामाची नाही आहे, कारण अशी मोहरी लागली तर भाजीला तरी कामी आली असती. पण ते रानमोहरी म्हणून आहे ना, तर ते भरपूर अशी वाढून आली आहे. त्या साईडला आहे, ते तुम्हाला मी दाखवली नाही आहे या व्हिडिओमध्ये. समोर कधीही काढेन तर तो व्हिडिओ तुम्हाला नक्की दाखवेल. आणि ती माहिती आहे का, त्या मोहरीने डोळ्यातसुद्धा खाज येते. आपल्या डोळ्याला जर लागली तर आग होते डोळ्याची आणि खाजसुद्धा येते. ते सुद्धा तण आहे या शेतामध्ये आमच्या. आणि हे पाहून तर एवढं टेन्शन आलं होतं की एवढा विचार आला होता की कसं करावं. तर आता एकच विचार केला की विचार करत राहिलं तर विचारच करणं होते म्हटलं. हातात जे आलं ते काम करायचं म्हटलं. आणि आज आम्ही सगळेजण आपापल्या परीने भिडलो कामासाठी या. तर आता बघू कुठपर्यंत होते, कुठपर्यंत नाही. तर शक्यतो तर पूर्ण करायचा विचार आहे, पण पूर्ण तर होणार नाही, कारण काही एवढंसं लहानसं शेत नाही राहत. शेत माहिती आहे तुम्हाला, माहीतच असेल. या धुऱ्यावरून त्या धुऱ्यापर्यंत कुठं जा लागते. असं वेळ लागत नाहीये, लवकरच असं हातात येत आहे. हे बघा, म्हणजे काहून तर सोयाबीनला पाणी, तर सोयाबीनला आपण 4 पाणी सुद्धा केले होते. 4 पाणी करावं लागतं सोयाबीनला, 4 वेळा पाणी झालं. तर त्याच्यामुळे जमीन अशी ओली आहे, भुसभुशीत अशी. त्याच्यामुळे उपडायला काही फार अवघड नाही वाटत आहे. एवढा तुम्हाला दिसतंय, पण आता हा लवकर उपडून घेते मी, तुम्ही पहा.
आता तहान लागली, पाणी पिलं मी. तर पा मंडई आता एवढंसं तण काढलं पा, किती जागा खुली झाली पा. एवढं तण काढायसाठी मला एवढा वेळ लागला. तर आता हे इतकं पूर्ण वावरभर असं तण काढायचं आहे. आणि खरं सांगायचं म्हटलं तर तुम्हाला सांगतो, हे तण एवढं झालं नसतं शेतामध्ये. आपलं जे सोयाबीनमध्ये आहे हे बघा, तुम्हाला पहिले सोयाबीनचं बघा. आता हे बघा, हे आहे सोयाबीनचं झाड. आणि शेंगा बघा, या झाडाला शेंगा किती आहे बघा, एवढ्या शेंगा लागलेल्या पाय. इथं काही जास्त शेंगा लागलेल्या नाही आहे, खूप कमी अशा शेंगा आहे. आणि सरळ सांगायचं म्हणजे तर हे बघा, अशा प्रकारे शेंगा काही अशा दाट नाही आहे, भरपूर खूप अशा अशा पातळ पातळ शेंगा लागल्या आहे, बिलकुल नाही लागल्या आहे जास्त. नाही तर हिवाळी सोयाबीन थोडे म्हणजे जसे आपण जून महिन्यामध्ये पेरवा राहते आपला सोयाबीनचा, तशा शेंगा या हिवाळी सोयाबीनमध्ये नाही राहत. पण त्याच्यापेक्षा कमी असल्या तरी थोड्याफार तरी राहते. पण यावेळेस आमच्या बिलकुल नाही आहे. कारण तुम्ही शेतच बघा कसं आहे, तर वाटत आहे का तिथं सोयाबीन कुठं दिसत आहे तुम्हाला. जेव्हा मी ही जागा आत्ता निंदून घेतली आहे, तण काढला याच्यातलं, तण काढलं त्याच्यामुळे हे तुम्हाला सोयाबीनचे झाडं 4 दिसत आहे बघा. हां, नाही तर बिलकुल दिसत नव्हते. तर त्याचं याला कारण काय तुम्हाला सांगते मी, थांबा 1 मिनिट. हां, तर याला कारण असं आहे की मी जेव्हा बाया बघायसाठी गेली होती, या सोयाबीन निंदासाठी बाया पाहासाठी गेली होती. आमचं चण्याचं सुद्धा तेव्हा निंदन होतं. आणि चण्याचं निंदन केल्याच्या नंतर लगेचच 15 दिवसात हा कचरा असा वापून आला. आणि 15 दिवसानंतर जेव्हा बाया बघायला मी गेली, तेव्हा एकही बाई मला सापडली नाही. आणि बाई न सापडण्याचं कारण तुम्हाला सहज सांगतेस, तेव्हा कापूस होता आपल्या शेतामध्ये. आणि भरपूर लोकांचा कापूस असा वेचायचा होता. आणि कापूस अशी म्हणजे कापूस हे असं पीक आहे की वेच जर वेचला नाही तो लोंबून जातो. आणि मग खूप भरपूर नुकसान होते आपल्या शेतकऱ्यांचं. त्यासाठी मग सगळ्या बाया या कापसावर भिडल्या होत्या. आणि भरपूर मी इकडे तिकडे भरपूर शोधाशोध केली. टाकत आहे तिथे तण बघा, तुम्हाला दिसत असेल ते तण आहे. आणि तिकडे कॅनल आहे आमचं, तिकडे कॅनलवर किशोर टाकत आहे. किशोर आणि मीच आहे, आम्ही दोघंच आहोत. हे काम ते तण साफ करायसाठी, निंदासाठी. तर बघा, तर त्यावेळेस आम्हाला बाया भेटल्या नाही. तर त्या बाया भेटल्या होत्या. एक बायाचा ग्रुप होता, तो मिळाला होता. 10 का 11 बाया काहीतरी होत्या. तर त्या म्हणाल्या तुम्ही 8 दिवस थांबा. 8 दिवस थांबल्यानंतर मग पुन्हा 4 दिवस थांबा म्हणे. तसं करता करता आता जवळजवळ 8 ते 15 दिवसानंतर हे सोयाबीन कापायला सुद्धा होणार आहे आपलं. तरी सुद्धा काही बाया मिळाल्या नाही. तर म्हणून आता विचार केला, जर आपण बायांच्या भरोश्यावर राहिलो म्हटलं तर आपलं बिलकुल काही खरं होणार नाही म्हटलं. तर आपण सगळ्यात आधी हे करावं म्हटलं की निंदन पहिले करून टाकावं म्हटलं, घरच्या घरी तरी करून टाकावं म्हटलं. तर तिकडे स्वराचे पप्पा आहे, तिकडे त्या कोणत्यावर, इकडल्या कोणत्यावर किशोर, आणि ह्या कोणता मी, असे 3 कोणते 3 जण आम्ही घेतले आहे. आणि असं झटपट असं हाताला जे लागलं ते उपडाचं काम करतो. निंदन म्हणजे काही असं गवत नाही आहे, एवढे मोठे झाडं झाले आहे. आता हे बघा, हे झाड बघा, हे सगळ्यात आपलं दुश्मन म्हणलं तरी चालते. जेव्हा म्हटलं तेव्हा बिनकामाचं झाड आहे, कुठंही वापूनच जाते आपोआप. पेरलेला दाणा उगणार नाही, पण हे झाड नक्की 100% उगणार असं हे झाड आहे. तर या झाडाचंच प्रमाण खूप जास्त आहे. तर एवढ्या शेतामध्ये बघा, तुम्हाला दिसत असेल माझ्या मागे बघा किती झाड आहे. तर एवढं पाहूनच जणांना म्हणजे हे होते का कधी होईन. तर आम्ही कधी होईन म्हणता हे दिवस आले आमचे. कारण म्हणजे रेग्युलर कामच होते, तर आपण म्हणू शकणार नाही बाकी गोष्टीला. तर म्हणून आता विचार केला का नाही, आता थोडं सगळेच आपण करायचं, बायाच्या भरोश्यावर राहायचं नाही. कारण बाया भेटणारच नाही. कारण चणा सुद्धा कापायला आला आहे, तर कापण्यावर चणा कापण्यावर बाया भिडू नये, त्याच्यामुळे ते कापायला काही बाया येणार नाही. तर मग विचार केला की आपणच आता हे तण आता उपडून टाकायचं. तर आता मी व्हिडिओ इथेच थांबवते, कारण मला परत आता एवढंही तण कापायचं आहे. हे बघा पहिले हे जागा मी साफ करणार आहे. म्हणजे हे जागा काऊन साफ करणार आहे, आपलं कोणतंही काही ठेवतो म्हटलं, सामान शेतातून येऊन पाणी प्यायसाठी, जेवण करायसाठी बसतो म्हटलं, तर ही जागा आमची एकदम चांगली आहे. त्याच्यामुळे ही पहिले साफ करून घेणार मी. आणि मग तिकडल्या साईडनं लागणार. ते बघा तिकडे आहे ना किशोर आहे, दिसत असेल किशोर, हे बघा किशोर तिकडे आहे. हे पहा ते बघा, तो आपलं तण आणत आहे.
आणि आपलं हे साफ करून घेणार आहे। तर कॅमेरा पकडायसाठी कोणी नाही आहे, कारण यांनी तिकडे यांचं तिकडे चालू आहे, किशोर आता तण नेऊन फेकत आहे, यांनी तिकडे कचरा कापणार आहे, तर पाणी प्यायसाठी गेले तिकडे ड्रामकडे। तर पाणी पिल्यानंतर त्यांनी पण कामाला लागणार आहे, मी पण इकडे कामाला लागते तोपर्यंत। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर एक कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।